पाकिस्तानातल्या मुरीदके इथल्या हल्ल्याची दृश्य समोर आली आहेत। भारतीय क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यानंतर ढिगाऱ्यात दहशतवाद्यांचं केंद्र असल्याचं दिसून येत आहे। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानचा थरकाप उडाला। संभाव्य दुस्साहसाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सेना आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत। तर लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचं एलओसीवरील छोट्या मोठ्या घडामोडींकडे अगदी बारीक लक्ष आहे। भारतीय सैन्य दलानं पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानकडनं संभाव्य हल्ला होण्याची शक्यता आहे। त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत। या पार्श्वभूमीवर देशाची आर्थिक राजधानी आणि दहशतवाद्यांच्या कायमस्वरूपी हिटलिस्टवरील असलेल्या मुंबईला हाय अलर्ट देण्यात आलाय। विमानतळ, रेल्वे स्थानकांसह शहरातील संवेदनशील ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात आहे। भारतानं पहलगाम हल्ल्याचा बदला घेत यशस्वीरित्या ऑपरेशन सिंदूर राबवलं। त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून जम्मू, पंजाब आणि राजस्थानातील भारत-पाक सीमावर्ती भागातील 14 जिल्ह्यांमधील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार सूचना जारी केल्या आहेत। पाकव्याप्त काश्मीरमधील हल्ल्यानंतर लागू केलेल्या निर्बंधांमुळे 200हून अधिक उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत। श्रीनगरसह किमान 18 विमानतळावरील कामकाज तात्पुरतं बंद ठेवण्यात आलंय। एअर इंडिया, इंडिगो, स्पाइस जेट, एअर इंडिया एक्सप्रेस, आकाशा एअर आणि काही परदेशी विमान कंपन्यांनी विविध विमानतळावरील त्यांच्या सेवा रद्द केल्या आहेत। 1 मे रोजी ऑपरेशन सिंदूरचा प्लान तयार करण्यात आला आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूरच्या अंमलबजावणीसाठी 7 मेचा दिवस निश्चित करण्यात आला। हा प्लान तयार करताना साधारण 4 दिवस ऑपरेशनशी संबंधित अधिकारी दिल्लीतल्या साऊथ ब्लॉकमध्येच होते। तर ऑपरेशन सिंदूर नंतर देशातील महत्त्वाच्या विमानतळावरील नागरी उड्डाण सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे। याचा थेट परिणाम पुणे विमानतळावरून होणाऱ्या 5 उड्डाणांवरती झालाय। त्या मार्गावरील सर्व सेवा रद्द करण्यात आल्या आहेत। कोल्हापूर विमानतळ सुद्धा अलर्ट मोडवरती आहे। केंद्रीय गृह मंत्रालयाकडून सज्जतेबाबत कोल्हापूर विमानतळ प्रशासनाशी समन्वय साधण्यात आला। त्यामुळे भविष्यातील कारवाईमध्ये कोल्हापूर विमानतळही महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे। ऑपरेशन सिंदूरमध्ये LMS म्हणजेच लाइटरिंग म्युनिशन सिस्टमचा वापर करण्यात आला। त्यामुळे थेट टार्गेटला नेस्तनाबूत करण्यात यश आलं। भारतीय सैन्याला नागपुरातून देखील या LMSचं बळ मिळतं आणि नागास्त्र 1च्या प्रणालीचा यामध्ये उपयोग करण्यात आल्याची दाट शक्यता आहे। गोपनीयता बाळगायची असल्यामुळे संरक्षण मंत्रालयाकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही। पंजाबमधल्या गुरदासपूर जिल्ह्यातील डेरा बाबा नानक इथल्या करतारपूर कॉरिडॉर बंद होता। पाकिस्तान आणि POK मधील 9 दहशतवादी अड्ड्यांवरती भारतीय लष्करानं केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा कॉरिडॉर बंद करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। भारतानं केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानच्या संरक्षण दलांना त्यांनी निवडलेल्या वेळेनुसार, ठिकाणानुसार आणि पद्धतीनुसार प्रत्युत्तर देण्याची परवानगी देण्याचा निर्णय राष्ट्रीय सुरक्षा परिषदेनं दिलाय। भारतानं केलेल्या हल्ल्यात निरपराध नागरिकांचा मृत्यू झाल्याचा कांगावा पाकिस्ताननं केलाय। रजेवर असलेल्या निमलष्करी दलाच्या जवानांना तात्काळ परत बोलवण्याचे आदेश गृहमंत्री अमित शहांनी दिलेत। ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आलाय। भारत आणि पाकिस्तानामधील संघर्ष वाढलेला असताना अगोदरच बुडलेला पाकिस्तानचा शेअर बाजार 6500 अंकांनी आणखी कोसळलाय। पाकिस्ताननं ऑपरेशन सिंदूरची चांगलीच धास्ती घेतली आहे। पाकिस्तानचं हवाई क्षेत्र रिकामं झालंय। त्यामुळे हवाई वाहतुकीतील बदल स्पष्टपणे दिसून येत आहेत। एअर फ्रान्स, लुफ्तान्सा, इमिरेट्स आणि ब्रिटिश एअरवेज सारख्या आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी पाकिस्तान टाळून मार्ग बदललेत। भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यान इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अरक्ची हे त्यांच्या पहिल्याच भारत दौऱ्यावरती येत आहेत। ते आज त्यांचे भारतीय समकक्ष S जयशंकर यांना भेटतील। भारत आणि इराणमधील 20व्या संयुक्त आयोगाच्या बैठकीचं सहअध्यक्षपद दोघेही जण भूषवतील। प्रमुख मुस्लिम संघटना जमियत उलेमा ए हिंद आणि जमात ए इस्लामी हिंद यांनी सशस्त्र दलांसोबत एकता व्यक्त केली। दहशतवादाविरुद्धच्या त्यांच्या कारवाईला संपूर्ण देशाचा पाठिंबा असल्याचं सांगितलंय। भारत आणि पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील माजी वायुसैनिकानं वायुसेनेत परतण्याची परवानगी मागितली आहे। हवाई दलाचे माजी जवान संदेश सिंगलकर यांनी ही परवानगी मागितली आहे। संदेश सिंगलकर यांनी हवाई दलात 16 वर्ष सेवा दिली आहे। तसंच कारगिल युद्धात सुद्धा त्यांचा सहभाग होता।
ज्या संरक्षण कर्मचाऱ्यांनी 31 मे 2025 पर्यंत एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाचे तिकीट बुक केलंय त्यांना कर्तव्य बजावण्यासाठी अचानक तिकीट रद्द करावं लागलंय तर आम्ही त्याचे पूर्ण पैसे देऊ असं एअर इंडियानं स्पष्ट केलंय. राजस्थानच्या जैसलमेरमध्ये मॉक ड्रिलचा सराव करण्यात आला. सीमारेषेपासून जवळच असलेल्या जैसलमेरमध्ये ब्लॅकआउट करून हा सराव करण्यात आला. पाकिस्तानकडनं प्रत्युत्तराच्या शक्यतेनं भारताकडनं काळजी घेण्यात येते. भारतानं केलेल्या कारवाईत 70 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलंय. ऑपरेशन सिंदूरचं हे मोठं यश असून भारतीय सैन्यानं 70 दहशतवाद्यांना यमसदन धाडलं. पुणे जिल्ह्यातल्या ओतूरमधनं 2 बांगलादेशींना ताब्यात घेण्यात आलं. दहशतवाद विरोधी पथक आणि ओतूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत 25 ते 30 वर्ष वयोगटातील 2 बांगलादेशी युवकांना पकडलंय. जम्मूच्या आरएसपुरा सीमावर्ती भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत आहे. पाककडनं होणाऱ्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीनं नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात येत आहे. आमच्या भूमीवर जर कोणी दहशतवाद केला तर तो कदापि खपवून घेतला जाणार नाही. पाकिस्तानला भारतानं चोख प्रत्युत्तर दिलंय. याबाबत सरकारचे आणि भारतीय सैन्याचं अभिनंदन अशा शब्दात उज्ज्वल निकम यांनी भारतीय सैन्याचं कौतुक केलं. पाकिस्तानवरती एअर स्ट्राईक केल्यानंतर नवनीत राणांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांचे आभार मानले. दरम्यान घरात घुसून मारणं काय असतं ते मोदींनी दाखवून दिल्याचं राणांनी म्हटलं. पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणावरती भारतीय सैनिकांनी हल्ला करून तळं उद्ध्वस्त केली. त्यामुळे चोपड्यात एबीव्हीपीच्या वतीनं जल्लोष करण्यात आला. फटाके फोडून पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. भारतीय सैन्याचा पराक्रम आणि शौर्याचा सन्मान करण्यासाठी नागपुरात मशाल रॅली काढण्यात आली. भारतमाता चौक ते राजवाडा पॅलेसपर्यंत मशाल रॅली काढण्यात आली होती. या मशाल रॅलीत नागपूरकरांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. कल्याण पूर्वेत आमदार सुलभा गायकवाड यांनी महिलांना हळदी कुंकू लावून ऑपरेशन सिंदूर नंतर आनंदोत्सव साजरा केला. यावेळी पंतप्रधान मोदींचा भारतीय सैन्याचे महिला पदाधिकाऱ्यांनी आभार मानले. भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानवरती एअर स्ट्राईक केल्यामुळे महाडमध्ये मंत्री भरत गोगावलेंनी आनंदोत्सव साजरा केला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून फटाके फोडत पेढे वाटून आनंद साजरा केला गेला. भारतानं पाकिस्तानवरती केलेल्या एअर स्ट्राईक नंतर महाडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंत्री भरत गोगावले यांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी पाकविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आता मुंबई भाजपनं मोठा निर्णय घेतलाय. मुंबई भाजपनं आता मंडल कार्यक्षेत्रात बदल करण्याचा निर्णय घेतला असून मुंबईत आता 36 ऐवजी 108 मंडल अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्षपदी 45 ते 60 वर्ष वयोगटातील ज्येष्ठ व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई पालिकेचा राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होताच उद्धव ठाकरे शिवसेनेचं मूळ चिन्ह मिळवण्यासाठी सक्रिय झालेत. सेनेचं नाव आणि निवडणूक चिन्हाच्या याचिकेवरती लवकरात लवकर सुनावणी करण्यात यावी अशी मागणी केली गेली आहे. कराड उत्तर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघातील खरीप हंगामापूर्व आढावा बैठक पार पडली. या बैठकीला कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे आणि कराड दक्षिणचे आमदार अतुल भोसले यांच्यासह शेतकरी आणि कृषी अधिकारी उपस्थित होते. मुंबईतील एल्फिन्स्टन पूल बाधितांच्या पुनर्विकासाबाबत आश्वासन मिळाल्यानंतरही नाराज असलेल्या रहिवाशांना काहीसा दिलासा मिळालाय. कारण पुढील आठवड्याभरात नगरविकास विभागाकडून याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध होणार आहे. मुंबईमध्ये असलेल्या सुमारे 2800 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दिवसातनं 2 वेळा स्वच्छता करण्याचं पालिका प्रशासनानं निश्चित केलंय. या कामासाठी अनुभवी मनुष्यबळाची गरज असल्यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याचा निर्णय पालिकेनं घेतलाय. मुंबईमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावल्यामुळे गारवा निर्माण झाला. त्यामुळे एसी पंखे कूलरचा वाढलेला वेग मंदावला. परिणामी 30,000 मेगावॅटच्या घरात पोहोचलेली विजेची दैनंदिन मागणी तब्बल 8,000 घसरून 22,000 मेगावॅटवरती आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये कृषी सेवकांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केलं आहे. ऐन खरीप हंगामाच्या पूर्वसंध्येलाच कृषी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केल्यामुळे यावर्षीच्या खरीप हंगामाला फटका बसण्याची शक्यता आहे. मुंबई आणि उपनगरात पडलेल्या अवकाळी पावसामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेनं डास निर्मूलन विशेष मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतलाय. मनुष्यबळ कमी पडत असल्यामुळे कंत्राटी पद्धतीनं कामगारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. वाशिमच्या लाखाळा भागात श्री संत गजानन महाराज संगीतमय भाव कथेच्या सांगतेला श्री संत गजानन महाराज सार्वजनिक 11,111 बावन्नी पठण सोहळा करण्यात आला. यावेळी श्री गजानन भक्तांनी सामूहिकरित्या बावन्नी पठण केले आणि या बावन्नी पठण सोहळ्यासाठी कारंजा विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार सईताई डहाके उपस्थित होत्या.
अमरावतीतील ठाकरे गटाच्या नेत्या प्रीती बंड आज शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत. आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्या शिवसेनेत प्रवेश करतील. रत्नागिरीमध्ये एका एसटी बसचा अपघात झाला. चालकाचा बसवरचा ताबा सुटल्यामुळे अपघात झाल्यामुळे 8 प्रवासी जखमी झाले. मुंबईच्या उपनगरात बुधवारी दुपारपासूनच विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यानं मुंबईकरांना झोडपून काढलं. 100 पेक्षा जास्त ठिकाणी झाडं आणि झाडांच्या फांद्या पडल्या तर अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडाले. छत्रपती संभाजीनगर शहर आणि परिसरात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली. काही ठिकाणी गारपीट झाली. दरम्यान आजही पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी कोसळणाऱ्या वळीव पावसाचा वेग आज गुरुवारी देखील कायम असणार आहे. त्यानुसार गुरुवारी महामुंबईत जोरदार वाऱ्यासोबतच मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर राज्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात मेघगर्जनेसह गारपीट होण्याचा अंदाज आहे. अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबईतील अनेक ठिकाणी झाडं पडल्याची घटना घडली. तर पपनसवाडी परिसरातील लग्नाचा मंडप आणि इमारतीवरचे पत्रे वाऱ्यानं उडून गेले. यात वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. वसई विरारमध्ये बुधवारी सकाळपासून अधूनमधून पावसाच्या सरी बरसत आहेत. काल झालेल्या अवकाळी पावसामुळे सखल भागात पाणी साचलं. मोठ्या प्रमाणात गटाराची कामं इथे सुरू असली तरी रस्ते जलमय होण्यापासून मुक्तता मिळणार का असा सवाल जनता विचारतीये. पुण्यातील शहराच्या दक्षिण भागात पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने 1 दिवस पाणी कपातीचा निर्णय घेतला. नागरिकांच्या विरोधानंतर 4 दिवसांनी तो मागे घेण्यात आला. मात्र कात्रज कोंढवा रोड परिसरामध्ये 1 दिवस कपात पूर्वीप्रमाणे सुरू राहणार आहे. त्यामुळे या दुजाभावाच्या वागणुकीनं नागरिक संतापलेत. लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यात जनावरांच्या गोठ्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आगीत गोठ्यात असलेल्या एका जनावराचा होरपळून मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली असून शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रशासकीय स्तरावरती प्रयत्न केले जात आहेत. सोशल मीडियावरती भाईगिरीची रील करणाऱ्यांना नांदेड पोलिसांकडून चांगलीच अद्दल घडवण्यात आली. रील स्टार मोहम्मद मुजम्मिल यानं भाईगिरीची रील बनवून समाज माध्यमावर पोस्ट केली. त्याला नांदेड ग्रामीण पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतलं असून त्यानं पोलिसांची माफी मागितली. राज्यातील सरकारी शाळांमधील 42,97,000 विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यात येणार आहेत. त्यासाठी 257,86,74,000 रुपयांची तरतूद समग्र शिक्षा अभियानांतर्गत करण्यात आली आहे. MMRDA वगळता राज्यातील पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर या 4 महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या पारड्यात नगरविकास विभागानं शासकीय जमीन दान केली. मात्र MMRDAच्या नावावर कणभरही शासकीय जमीन दान न केल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. शहरातील सांडपाणी नदीत येण्यापासून रोखून ते प्रक्रिया करूनच नदीत आलं पाहिजे यासाठी पालिकेतर्फे केंद्र सरकारच्या मदतीनं मुळामुठा पुनर्जीवन करण्याचं काम हाती घेण्यात आलंय. यासाठी केंद्र सरकारनं राज्य सरकारच्या 171 कोटींचा निधी जमा केलाय. मध्य रेल्वेनं कोकण रेल्वेवरती मान्सून काळातील गाड्यांचं वेळापत्रक जारी केलं. हे वेळापत्रक 15 जून ते 20 ऑक्टोबरपर्यंत लागू असेल. यामध्ये रत्नागिरी ते दिवा ही ट्रेन रत्नागिरी इथून 5:35 ऐवजी 5:40 सुटेल. वर्षातले 260 दिवस तसंच 5 ते 10-15-20 वर्ष विना अपघात सेवा बजावणाऱ्या बस चालकांचा 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि 1 मे या राष्ट्रीय सणांच्या दिवशी रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात येईल अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मुंबईतला प्रवास आता अधिक सुलभ आणि स्मार्ट होणार आहे. बेस्ट आणि गुगल यांच्यातील सहकार्यामुळे आता बेस्ट बसची रिअल टाईम माहिती गुगल मॅपवरती बघता येणार आहे. प्रवाशांच्या वेळेची बचत करून त्यांच्या सुलभ प्रवाशांच्या दृष्टीनं ही एक उपयुक्त सुविधा उपलब्ध होत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. विरार ते डहाणू रोड रेल्वे चौपदरीकरण आणि कारशेड बांधण्यासाठी प्रकल्पामधील आसन गावातील कुटुंब बाधित होणार आहेत. सुमारे 30 हेक्टर जागा संपादित करायची असून यातील बाधितांना सानुग्रह अनुदान द्यावं असे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. वाशिमच्या शिवनगरमध्ये कोरड्या विहिरीमध्ये वळू पडल्याची घटना घडली. 12 तासानंतर वळूला बाहेर काढण्यात आलं. वाशिम जिल्ह्यातील कृषी सहाय्यकांनी विविध मागण्यांसाठी धरणं आंदोलन केलं. 15 मे पर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास बेमुदत आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. बोगस कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी न्यायालयाच्या माध्यमातून प्रयत्न करणार असं ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी वक्तव्य केलं. जालना शहरातील भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी टेंडर काढण्यात येणार आहे. तर डॉग स्क्वॉडमध्ये पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे. पालिका आयुक्तांनी तशी माहिती दिली. मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी मुंबईसह राज्यात झालेल्या मॉकड्रिलची सविस्तर माहिती घेत परिस्थितीचा आढावा घेतला. सर्व यंत्रणांच्या उपलब्धतेबाबत चर्चा केल्यानंतर सर्व महापालिका क्षेत्रात मॉकड्रिल सुरू ठेवण्याच्या सूचना मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिल्या.